10वी 12वीचा निकाल यंदा लवकर लागणार। 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर आजपासून कोल्ड प्ले सुरू। कोल्ड प्लेमुळे नवी मुंबईत हॉटेल आणि पार्किंगच्या जागा फुल, तर NMMTच्या जागा जादा बस तैनात। कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरातील कामे जलद पूर्ण करावी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश। मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावली असतानाच रविवारी टाटा मुंबई मॅरेथॉनचं आयोजन। आवाज फाउंडेशनने मॅरेथॉनच्या 48 तास आधी मॅरेथॉन मार्गावरील प्रदूषणाची केली चाचणी। माहीम रेतीबंदर परिसरात सर्वाधिक प्रदूषण। मोहाडी उपनगर ते तिखी गावापर्यंतच्या रस्त्याला कोट्यवधी रुपयांची केवळ डागडुजी, स्थानिक नागरिकांचा आरोप। संभाजीनगरात महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्त लावण्यासाठी हजेरी ॲप। मनपा अधिकारी कर्मचारी यांचे वेतन हजेरी ॲपनुसारच होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 जानेवारीला दावोस दौऱ्यावर जाणार। 2018 नंतर मुख्यमंत्री फडणवीस प्रथमच दावोस दौऱ्यावर। 26 जानेवारीपूर्वी पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा होणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। कुणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। आजपासून 2 दिवस राष्ट्रवादीचं शिर्डीत अधिवेशन। अधिवेशनात भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमीच, तर मंत्री धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेत पडताळणीपूर्वी 4000 बहिणींची माघार। महिला आणि बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती, तर निग पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती। अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा। हल्लेखोराचा अद्याप शोध सुरूच। आतापर्यंत 30 जणांचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती। सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। शाहिद या आरोपीची वांद्रे पोलिसांकडून चौकशी सुरू। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं नवीन 4 वाहनांचे लोकार्पण। प्रशासक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली 3 JCB, 1 डिझेल ब्राउझर आणि 1 कोंडवाडा वाहनाचं लोकार्पण। छत्रपती संभाजीनगरात पोलिसांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती बाईकचं आयोजन। रॅलीतून नागरिकांना केलं हेल्मेट वापरण्याचं आवाहन। मुंबई गोवा महामार्गावरील असलेल्या अंजरारी पुलाच्या कामाला सुरुवात। रखडलेल्या नवीन पुलाचं काम आता प्रगतीपथावर। टोरेस प्रकरणात हवाला ऑपरेटरला अटक। मास्टर माइंडच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय। हवाला ऑपरेटर युक्रेनमधील आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती। बिजापूर चकमकीतील 5 महिलांसह 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले। शस्त्रास्त्र बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त। मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू। उल्हासनगरच्या बाजारात महिला चोरांची दहशत। खरेदीच्या नावाने दुकानात घुसून कपड्यांची चोरी। संपूर्ण घटना CCTVमध्ये चित्रित। व्यापाऱ्यांनी या महिला चोरांना रंगेहात पकडलं। बदलापूरमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना। एरंजाड गावात 6 वर्षीय चिमुकलीसोबत घडला हा प्रकार। उल्हासनगरमध्ये दुचाकी चोराला अटक। आरोपी विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। अधिक तपास सुरू। धुळ्यात 9 मोटरसायकलींसह अट्टल चोरट्याला LCBने ठोकल्या बेड्या। या प्रकरणी लाखोंचा मुद्देमाल जप्त। कोल्हापुरातल्या कोठीतीर्थ तलाव येथे चोरी करणाऱ्याला अटक। सोन्याच्या चेनसह 40,000चा मुद्देमाल राजारामपुरी पोलिसांनी केला जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।